दही घेतलं एका बाउलमध्ये, त्यानंतर उपवासाची भगर घातली आहे, त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे, मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं आहे, त्यानंतर मनुके, काजू हे घातल्यानंतर एक बटाटा घालायचा शिजवलेला, सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे. त्यानंतर एक मिरची आणि आलं बारीक कुटून घ्यायचं आहे, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे, सगळं पुन्हा एकदा एकत्र करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं परत एकदा मीठ, जिरे पावडर, धने पावडर घालायचे आहे, जर तुम्हाला चालत असेल उपवासाल तर थोडासा साबुदाणा घालायचा आहे भिजवलेला. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि वड्याच्या आकाराचे छोटे किंवा मोठे असे गोळे करून तळायला सोडायचं आहे. मस्तपैकी फुगतात आणि छान कुरकुरीत होतात. आणि आता हे ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. एका बाउलमध्ये दही घ्यायचं, मध्ये पाणी घालायचं आहे, भरपूर मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हे वडे सोडायचे आहेत. वड्यांवर दही टाकायचं आहे, जिरे पावडर टाकायचे आहे, थोडीशी चटणी टाकायची आहे तिखट आणि थोडेसे काजू